नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत यामध्ये 80 लाखाहून अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे आणि उर्वरित पात्र महिलांनाही 17 ऑगस्टपर्यंत लाभ मिळणार आहे। तर आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर फॉर्म भरलेला असेल आणि आपला फॉर्म जर हा अप्रूव्ह झालेला असेल तर आपल्याला सुद्धा पैसे हे मिळणार आहे, परंतु त्यासाठी आपल्या बँकेला आपले आधार कार्ड लिंक असणे हे आवश्यक आहे। तर यामध्ये आपण फॉर्म भरता वेळेस कोणतेही अकाउंट दिलेले असेल तर त्याच अकाउंटला पैसे येतील असे नाही, तर आपले ज्या बँकेला आपले आधार लिंक असेल त्याच बँक अकाउंटमध्ये आपले पैसे हे येणार आहे। तर ते चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला यायचं आहे uida.gov.in या वेबसाईटवर आणि याची जी काही लिंक आहे ही आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ही जी काही प्रोसेस आहे ही आपण मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात। तर येथे आल्याच्यानंतर आपल्याला इथे माय आधार, त्यानंतर आपल्याला इथे आधार सर्व्हिसेसच्या खाली इथे बँक सेडिंग स्टेटस याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि इथे सर्वात शेवटी आपण पाहू शकतात की बँक सेडिंग स्टेटस आपल्याला इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपला इथे आधार नंबर टाकायचा आहे, हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP याच्यावर क्लिक करायचे आहे। तर हे चेक करण्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणे हा आवश्यक आहे। त्यानंतर मोबाईलवर आलेला 6 अंकी OTP टाकून आपल्याला इथे लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला इथे परत बँक सेडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे। तर आपण इथे पाहू शकतात की नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर। तर आपण इथे पाहू शकतात की या आधार क्रमांकासाठी कोणतेही बँक रेकॉर्ड आढळलेले नाही। तर इथे आधार क्रमांक आपले जे काही शेवटचे 4 अंक आहे ते दाखवले जात आहे आणि इथे बँक सेडिंग स्टेटस इथे काय दाखवले जात आहे, निष्क्रिय। तर इथे खाली आपण पाहू शकतात की तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक करण्यासाठी कृपया तुमच्या बँकेशी संपर्क साधा। तर यासाठी आपली जी कोणतीही बँक असेल तर त्या बँकेमध्ये जाऊन आपल्याला अर्ज भरून द्यायचा आहे। तो अर्ज भरल्याच्या नंतर आपले आधार जे काही आहे हे बँकेला लिंक होणार आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे मी दुसरे स्टेटस इथे तुम्हाला चेक करून दाखवतो। तर आपण या स्टेटसमध्ये पाहू शकतात की अभिनंदन, तुमचे आधार बँक मॅपिंग झाले आहे। त्यानंतर इथे आधार क्रमांक दाखवला जात आहे, बँकेचे नाव सुद्धा दाखवले जात आहे की आपला आधार क्रमांक हा कोणत्या बँकेला लिंक आहे। त्यानंतर बँक सेडिंग स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की इथे सक्रिय दाखवत आहेत आणि येथे अंतिम अद्यतनित तारीख इथे 30/7/2024 म्हणजेच या महिलेचे जे काही आधार कार्ड आहे हे आधार कार्ड बँकेला लिंक नव्हते। तर या महिलेने 29 तारखेला बँकमध्ये जाऊन फॉर्म भरून आपले जे काही आधार कार्ड आहे हे बँकेला लिंक करून घेतलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी या महिलेचे जे काही बँक अकाउंट असेल तर त्याला आधार लिंक हे झालेले आहे। तर आपण येथे या मेसेजमध्ये पाहू शकतात की 29 तारखेला फॉर्म भरून दिल्याच्या नंतर 24 घंट्यानंतरच हे जे काही आधार कार्ड आहे हे बँकेच्या खात्याला लिंक झालेले आहे। तर यासाठी आपल्या बँक खात्याला जर आपले आधार हे जर लिंक नसेल तर आपले पैसे यामध्ये येणार नाही। तर त्यासाठी आपल्याला आपले बँकेला आधार कार्ड लिंक करणे हे गरजेचे आहे, तरच आपल्याला हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे हे पैसे आपल्याला मिळतील। तर हीच एक माहिती आपणास द्यायची होती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।